एक मोठी बातमी आपल्या समोर येते. केवळ बारामतीच नव्हे तर सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार जय पवार. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आणि त्यामुळे सध्या तरी अजित पवारांच्या राजकीय वारसदार सुनेत्रा पवार आहेत. मात्र बारामतीमधील मतदाना दिवशी 2029च्या निवडणुकीत बारामतीमधून कोण याची चर्चा रंगली होती. रोहित पवार आणि जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही चर्चा राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरली. तसेच युगेंद्र पवार यांनी या चर्चेत सहभाग घेतल्यामुळे बारामतीच्या एका जागेसाठी 3 पवार मैदानात असल्याची चर्चा रंगली. मात्र आता जय पवार यांनी पुन्हा एकदा 2029च्या निवडणुकीवर भाष्य केले आणि विशेष म्हणजे सुनेत्रा पवार 2029च्या मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने खासदारकीची जागा रिकामी झाली असून तिथे तुमचे नाव चर्चेत आहे असा प्रश्न विचारला असता चर्चा होते, पण मी इथे सगळ्यांसाठी काम करेन असं म्हणत जय पवार यांनी आपण खासदार म्हणून जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच बारामतीत 2029च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली. सर्वच बारामतीकरांची इच्छा होती दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत. मला वाटतं 2029ला बारामतीमधून विधानसभेला वहिनीच उभ्या राहतील आणि आमची सगळ्यांची आशा आहे की सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे असं वक्तव्य जय पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही बारामतीकरांसह राज्यातील अनेकांची इच्छा होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने ती इच्छा अपूर्ण राहिली. मात्र आता सुनेत्रा पवार याच मुख्यमंत्री बनून दादांची इच्छा पूर्ण करतील अशी आशा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि बारामतीकर बाळगत आहेत. आणि त्यातच आज जय पवार यांनी 2029मध्ये सुनेत्रा पवार याच बारामतीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट केलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवतील अशी आम्हाला आशा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कमी झालेली आहे त्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा आहे, तर तुमचं बी नाव चर्चेत येतं. आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही. मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी इथं कामासाठी असणार आहे. युगेंद्र पवारांनी असं वक्तव्य केलं की 2029ची निवडणूक येत आहे, येणाऱ्या 3 वर्षामध्ये ती निवडणूक असेल. मात्र बारामतीकर जो पवार कुटुंबातला घटक जो कर्तृत्व सिद्ध करून दाखवेल, बारामतीकर त्याला निवडून देतील. एकीकडे तुम्ही मानताय की पवार विरुद्ध पवार ही लढाई पाहायला मिळणार नाही. मात्र युगेंद्र पवारांचं हे वक्तव्य कुठेतरी 2029 त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही. पण काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत. तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. दादा, राज्यसभेची जागा खाली झालेली आहे. कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? भुजबळ देखील म्हणाले आहेत की पक्षाचा निर्णय मला मान्य असेल. तर मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे वहिनी आणि पार्थदादा पण दिल्लीत आहेत. आज ते मुंबईला येतील. परवा मी मुंबईला जाणार आहे. तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो.